नमस्कार, मी स्नेहल मोकाशी. विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय. जव्हार कोरतड ग्रामपंचायतीचा ठराव, तर दांडी बहादूर शिक्षकांना बसणार चाप. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिली यादी पूर्ण. 78,474 विद्यार्थ्यांचा प्रवेश, तर शिक्षण विभागाकडून माहिती. आणि मीरा भाईंदर परिसरात खारफुटीचा विध्वंस. जिल्हा प्रशासनाकडून 50 गुन्ह्यांची नोंद, तर महापालिका विरोधातही गुन्हा दाखल. आता पाहूया सविस्तर वृत्त. यंदा 10वीचा निकाल चांगल्या प्रकारे लागला असून या निकालामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेत. मात्र 11वी प्रवेश प्रक्रिया लांबवली असल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये संताप व्यक्त झाला होता. पण आता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर या पहिल्या फेरीतील 78,474 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षक विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान 11वीची पहिली यादी ही 10 जुलैला जाहीर होणार होती. मात्र ऑनलाईन ज्या कंपनीला काम दिले आहे त्या कंपनीच्या दिरंगाईमुळे 11वी प्रवेशाला वेळ लागल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वाढत्या दांड्या आणि वेळेवर शाळेत न येणे याला लगाम बसावा, यासाठी या ग्रामपंचायतीनं शाळेच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना राबवली आहे. खरं तर शाळेमध्ये विद्यार्थी वेळेवर येत नाहीत, मात्र या शाळेमध्ये शिक्षकच वेळेवर येत नसल्यानं या ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतलाय. दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या, इंग्लिश मीडियममध्ये मुलांचा आणि पालकांचा वाढता कल यावरही या ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे लगाम बसू शकेल. जव्हार तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार असून शहरातील आकार प्लाझा इमारती समोरील स्टँडच्या शेजारच्या रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जिमखाना हॉल समोरील जव्हारकर मिल रस्त्यावर 1 ते 1.5 फूट पाणी साचले होते. त्यामुळे त्या रस्त्यालगत असलेल्या तेथील विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. येथील अनियोजित गटारांचे बांधकाम आणि त्यांची पावसापूर्वी साफसफाई न झाल्याने तुंबलेल्या गटारीमुळेच रस्त्यावर पाणी साचून नुकसान झाल्यामुळे नगर परिषदेने झालेल्या नुकसानाची भरपाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. तलासरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. मात्र आराखड्यानुसार पाण्याच्या टाक्या बांधून काही ठिकाणी चाचणीसाठी नळ जोडणी देऊन पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्यानं जलवाहिनी आणि नळ जोडण्याची कामे निकृष्ट असल्यामुळे गळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू होण्याआधीच ही योजना वादात सापडली आहे. मात्र तलासरीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी दुमाडपाडा, पारसपाडा, बारातपाडा, धोडीपाडा, विकासपाडा, सुतारपाडा, दाभसपाडा, हडळपाडा, पाडवीपाडा आणि पाटीलपाडा या 11 पाड्यांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना 2012 मध्ये सरकारने मंजूर केल्यानं तांत्रिक आणि आर्थिक अडचणीमुळे ही योजना कागदावरच राहिली आहे. आता वेळ झाली आहे ब्रेकची. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपले स्वागत. पावसाळा सुरू झाला असून सुद्धा मीरा भाईंदरमध्ये अजूनही पाण्याची चणचण भासत आहे. मात्र मीरा भाईंदरमध्ये पुरेशा पाण्याच्या अभावी नळ जोडणा देण्याचे काम महापालिकेने कित्येक वर्षापासून बंद ठेवले होते. पण आता मीरा भाईंदरला मुबलक पाणी मिळणार असल्यानं महापालिका आयुक्तांनी सर्व ग्रामस्थांना पाणी मिळेल याची व्यवस्था करून द्यावी असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
परंतु सर्व अर्जदारांना महापालिका निवडणुकीनंतरच नळ जोडण्या देण्याचे काम सुरू होणार आहे। मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात खारपुटीच्या विध्वंसाच्या घटना घडत असताना जिल्हा प्रशासनाने वर्षभरात अवघ्या 50 गुन्ह्यांची नोंद केली आहे। यात मीरा भाईंदर आणि ठाणे महापालिका विरोधातही गुन्हा दाखल करण्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। जिल्हा प्रशासन या प्रकरणी गुन्हे दाखल करत असले तरी पोलीस प्रशासनाकडून पुरेसे सहकार्य होत नसल्याने या गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले। मात्र वर्षभरामध्ये ठाणे तालुक्यात 50 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सर्वाधिक मीरा भाईंदर येथे 37, मुंब्र्यामधून 1, दिव्यातून 4 आणि घोडबंदर येथे 8 अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे। युरोप आणि दक्षिण आफ्रिका येथे आढळणाऱ्या ग्रेटर फ्लेमिंगो पक्षाचे वसईत सलग 6व्या वर्षी आगमन झाले, तर त्यांच्यासोबत यंदा अनेक भारतीय स्थलांतरित पक्ष्यांचेही आगमन झाले। त्यामुळे वसईतील खाडीलगत सध्या रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे मन मोहून घेताना दिसत आहेत। पावसाळा लांबल्याने पक्ष्यांचे आगमन लांबले असले तरी आणखी स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येणार असून त्यांचा मुक्काम 2 ते 2.5 महिने असणार आहे। मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर वसई नायगाव दरम्यान उमेळा पापडी रस्ता, घास चुळणे रस्ता, गोगटे सॉल्ट येथील घारटन भागात पाण्याची पातळी वाढल्यानं यात शेवाळे, पानकिडे आणि छोटे मासे हे आवडते खाद्य मुबलक प्रमाणात होत असल्यानं दरवर्षी फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात। आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर। जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय, जव्हार कोरतड ग्रामपंचायतीचा ठराव, तर दांडी बहादूर शिक्षकांना बसणार चाप। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिली यादी पूर्ण, 78,474 विद्यार्थ्यांचा प्रवेश, तर शिक्षण विभागाकडून माहिती। आणि मीरा भाईंदर परिसरात खारपुटीचा विध्वंस, जिल्हा प्रशासनाकडून 50 गुन्ह्यांची नोंद, तर महापालिका विरोधातही गुन्हा दाखल। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।